गझल बावनी. नमस्कार. गझल बावनीच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या सगळ्याच उपक्रमाला तुम्ही इतका भरभरून प्रतिसाद देता आहात त्यासाठी मनपूर्वक आभार. ऐकूया आजची गझल. संपली माझी लढाई, संपले ते द्वंद्व आता. संपली माझी लढाई, संपले ते द्वंद्व आता. मीच केला तह स्वतःशी, मीच केला तह स्वतःशी. राहिला आनंद आता, राहिला आनंद आता. डबीरांची ही गझल तत्वचिंतनात्मक आहे. संपली माझी लढाई हा मतला तुकारामांच्या एका अभंगाची आठवण करून देतो. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आपली लढाई शत्रूशी असते आणि हा शत्रू म्हणजे परका, कधी समाज, कधी शत्रू राष्ट्र वगैरे वगैरे तर असतंच, पण माणसाची खरी लढाई स्वतःशी असते, आपल्याच आतल्या षड्रिपूंशी असते आणि ती सगळ्यात अवघड असते. कवी म्हणतोय, माझ्या पुरतं द्वंद्व संपलं, मी स्वतःशीच तह केला. म्हणजे काय? मी जसा आहे तसा माझा स्वीकार केला. आता मला कोणीही व्हायचं नाहीये, त्यामुळे माझा कोणाशी संघर्षच नाही. आठवांचे गाव माझे, टाकले मी खूप मागे. आठवांचे गाव माझे, टाकले मी खूप मागे. आसवांना, आसवांना पापण्यांचे दार झाले बंद आता. आसवांना पापण्यांचे दार झाले बंद आता. एक क्षणही वर्तमानात जगता येत नाही. आपलं मन भूतकाळात तरी असतं किंवा भविष्याची चिंता तरी करत असतं. डबीर म्हणतात, मी आठवणींचं गाव मागे टाकलं, त्यामुळे दुःखद आठवणींनी येणाऱ्या अश्रूंना पापण्यांचं दार बंद झालं. एक वेगळा आणि हटके शेर डबीर सर लिहितात. जणू ते स्वतःच्या निर्मिती प्रक्रियेचं दार किलकिल करून आपल्याला सांगताय. तो हासिले गझल शेर असा. सारखी गुणगुण स्वरांची, सारखी गुणगुण स्वरांची चालते हृदयात माझ्या. सारखी गुणगुण स्वरांची चालते हृदयात माझ्या. आणि माझ्या भोवताली, आणि माझ्या भोवताली गात फिरती छंद आता. आणि माझ्या भोवताली गात फिरती छंद आता. सारखी गुणगुण स्वरांची चालते हृदयात माझ्या, आणि माझ्या भोवताली गात फिरती छंद आता. वेड नाही लागलेले, वेड नाही लागलेले पण स्वतःशी बोलतो मी. वेड नाही लागलेले पण स्वतःशी बोलतो मी. आणि हसतोही उगाचच, आणि हसतोही उगाचच. मी असे स्वच्छंद आता, मी असे स्वच्छंद आता. क्षीण झाली ज्योत तरीही आतला जळतो दिवा हा. आतला जळतो दिवा हा. कापरा हा श्वास होतो पण मधूनच मंद आता. कापरा हा श्वास होतो पण मधूनच मंद आता. डबीर सर सहज प्रवाहीपणे छंद वृत्तात लिहितात, तेव्हा वाटतं छंद त्यांना वश असावेत. या शेराच्या सानी मिसऱ्यातली दृश्यात्मकता लाजवाब आहे. क्षीण झाली ज्योत तरीही या शेरातून कवी पुन्हा एकदा आयुष्याची संध्याकाळ सूचित करतो. कातरता शब्दामध्ये डोकावते. पूर्ण गझलचाच उत्कट आणि प्रभावी शेवट हा या शेवटच्या शेराने होतो. वर्तमानाशीच गहिरे राहिलेले एक नाते. वर्तमानाशीच गहिरे राहिलेले एक नाते. हाच क्षण ती राधिका, हाच क्षण ती राधिका. अन हाच क्षण गोविंद आता, अन हाच क्षण गोविंद आता. मी स्वतःशी तह केला म्हणजे काय केलं, तर भूतकाळाचं ओझं आणि भविष्याची चिंता दोन्ही दूर फेकले, मुक्त झालोय, निर्द्वंद्व झालोय. शेवटचा विसरा अर्थवाही तर आहेच, पण एक अनपेक्षित काफिया घेऊन आलाय. तो असा, हाच क्षण ती राधिकान, हाच क्षण गोविंद आता. प्रत्येक वाचनात काहीतरी वेगळंच गवसावं अशी ही गझल आहे. गझल बावनी.